मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 9. कार्बनी संयुगे. कार्बनी संयुगे गुणधर्म. या संयुगांचा उत्कलनांक आणि द्रवणांक कमी असतो. ही संयुगे उष्णता आणि विद्युत यांचे दुर्वाहक असतात. या संयुगातील रासायनिक बंधामुळे आयन तयार होत नाही. कार्बनचे बंध. कार्बनच्या संयुजा कक्षेत 4 इलेक्ट्रॉन असून निऑनचे संरूपण प्राप्त करण्यासाठी कार्बनचे 2 अणू एकमेकांशी इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात, परंतु कार्बनच्या कोणत्याही अणूवर विद्युत प्रभार तयार होत नाही, म्हणजेच अणू विद्युतदृष्ट्या उदासीन व स्थिर असतो. 2 अणूंमध्ये इलेक्ट्रॉनच्या भागीदारीतून तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला सहसंयुज बंध म्हणतात. कार्बन एक अद्वितीय मूलद्रव्य. कार्बन अ व्हर्सटाईल एलिमेंट. सर्व सजीवसृष्टी कार्बनी संयुगापासून बनलेली आहे. मिथेन सारख्या लहान रेणूपासून ते DNA सारख्या जटिल रेणूसारखे लाखो संयुगे कार्बनपासून बनलेले आहेत. कार्बनच्या संयुगांच्या रेणुवस्तुमानांची व्याप्ती 10⁻12 पर्यंत आहे. कार्बनी संयुग आणि रेणुवस्तुमान. मिथेन CH4 रेणुवस्तुमान 16. स्वयंपाकाचा गॅस C3H8 C4H10 रेणुवस्तुमान 44 किंवा 58. बेन्झीन C6H6 रेणुवस्तुमान 78. कापूर C10H16O रेणुवस्तुमान 152. पेनिसिलिन C16H18N2O4S रेणुवस्तुमान 334. शर्करा C12H22O11 रेणुवस्तुमान 342. सोडियम डोडेसाइल बेन्झीन सल्फोनेट अपमार्जक रेणुवस्तुमान 347. मेद 700. स्टार्च 10⁻³ प्रथिने 10⁻⁵. सेल्युलोज 10⁻⁵. पॉलिइथिलीन 10⁻⁶ आणि DNA 10⁻12. कार्बनचे गुणधर्म. प्रत्येक कार्बनमध्ये इतर कार्बन अणूंसोबत बंध तयार करण्याची क्षमता अद्वितीय असून त्यातून मोठे रेणू तयार होतात. कार्बनच्या या गुणधर्माला मालिका बंधन शक्ती म्हणतात. कार्बनी संयुगांमध्ये कार्बनच्या मुक्त किंवा बंदिस्त किंवा शास्त्रीय शृंखला असतात. 2 कार्बनच्या अणूंमध्ये किंवा कार्बन आणि इतर अणूमध्ये एकेरी, दुहेरी तसेच तिहेरी संयुजबंध तयार होऊ शकतो. या क्षमतेमुळे कार्बनची संयुजा 4 असून जेव्हा एक कार्बन अणू 4 कार्बन किंवा इतर अणूंशी बंध तयार करू शकतो तेव्हा अनेक संयुगे तयार होतात. कार्बनच्या संयुगांची संख्या जास्त असण्यास कारणीभूत असलेले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समघटकता होय. समघटकता म्हणजे समान रेणुसूत्र परंतु भिन्न रचनासूत्र असलेली संयुगे होय. संतृप्त हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ज्या हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन अणूच्या 4ही संयुजांची पूर्तता एकेरी बंधाने होते त्यांना संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात. यांनाच अल्केन असेही म्हणतात. मिथेन CH4, इथेन C2H6, प्रोपेन C3H8 इत्यादी. अतृप्त हायड्रोकार्बन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन अणूमध्ये कमीत कमी एक दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात. ज्या असंतृप्त हायड्रोकार्बनमध्ये
कार्बन कार्बन दुहेरी बंध असतो त्यांना अल्कीन म्हणतात. इथिन, प्रोपिन ज्या असंतृप्त हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध असतो त्यांना अल्काईन म्हणतात. इथाईन. रचना, समघटकता. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आयसोमेरिझम. ब्युटेन या संयुगामध्ये 2 भिन्न रचनासूत्र आढळतात, परंतु त्यांचे रेणुसूत्र मात्र C4H10 हेच असते. भिन्न रचनासूत्र असलेल्या संयुगांचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते तेव्हा त्याला रचना समघटकता म्हणतात. काही कार्बनी संयुगांमध्ये कार्बन अणूंचे वलय तयार झालेले असते. उदाहरणार्थ सायक्लोहेक्झेन या संयुगाचे रेणुसूत्र C6H12 असून त्याच्या रचनासूत्रात 6 कार्बन अणूंचे वलय असते. बेन्झीन हा वलयांकित असंतृप्त हायड्रोकार्बन असून त्याच्या संरचनेत 6 कार्बन अणूत एकाआड एक असे 3 दुहेरी बंध असतात. हा गुणधर्म ज्यांच्या संरचनेत असतो त्यांना ॲरोमॅटिक संयुगे असेही म्हणतात. क्रियात्मक गट. भिन्न अणूंमुळे किंवा भिन्न अणुसमूहामुळे त्या कार्बनी संयुगाला विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात. त्यामुळे या भिन्न अणू किंवा भिन्न अणुसमूहास क्रियात्मक गट असे म्हणतात. समजात श्रेणी. कार्बनी संयुगांमध्ये शृंखलांची लांबी भिन्न असते, परंतु क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साम्य असते. तसेच क्रमाने येणाऱ्या 2 संयुगांमध्ये एका CH2 गटाचा फरक असतो. अशा श्रेणीला समजात श्रेणी म्हणतात. अल्केनची समजात श्रेणी सामान्य सूत्र CnH2n+2. समजात श्रेणीची वैशिष्ट्ये. समजात श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने 1. रेणुसूत्रात एका मिथिलीन गटाची वाढ होते. 2. रेणुवस्तुमान 14 ने वाढते. 3. कार्बनची संख्या 1 ने वाढत जाते. या श्रेणीतील संयुगांचे रासायनिक गुणधर्म समान असतात. या श्रेणीतील सर्व संयुगांचे सामान्य सूत्र एकच असते. समजात श्रेणीत चढत्या क्रमाने संयुगांचा उत्कलनांक, द्रवणांक यासारख्या भौतिक गुणधर्मामध्ये प्रवणता आढळून येते. IUPAC नामकरण पद्धती. IUPAC नामकरण पद्धती. IUPAC न्यूमॅनक्लेचर सिस्टीम. कार्बनी संयुगाच्या IUPAC नावात 3 घटक असतात: जनक, प्रत्यय व उपसर्ग. IUPAC नावात त्या संयुगाच्या जनक अल्केनचे नाव आधारभूत असून त्या नावाला योग्य ते प्रत्यय आणि उपसर्ग जोडून संयुगाचे नाव तयार करतात. सरळ शृंखला संयुगाच्या IUPAC नामकरणातील पायऱ्या. पायरी 1. संयुगाचे रचनासूत्र लिहून त्यातील कार्बन अणूंची संख्या मोजतात. या संख्येइतके कार्बन अणू असलेला अल्केन संयुगाचा जनक अल्केन असतो. या जनक अल्केनचे नाव इंग्रजीत लिहितात. कार्बन शृंखलेमध्ये दुहेरी बंध असल्यास जनक नावाचा शेवट ANE ऐवजी ENE ने करतात. कार्बन शृंखलेमध्ये तिहेरी बंध असल्याने जनक नावाचा शेवट ANE ऐवजी YNE ने करतात. पायरी 2. रचनासूत्रात क्रियात्मक गट असल्यास जनक गटातील शेवटचे अक्षर काढून त्याऐवजी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडतात. अपवाद हॅलोजन या
क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव मात्र उपसर्ग म्हणून जोडतात. पायरी 3. क्रियात्मक गट कार्बन शृंखलेच्या एका टोकाला नसल्यास कार्बन शृंखलेतील कार्बन अणूंना अंक द्यावा. हा अंक दोन्ही दिशांना देता येतो. ज्या दिशेच्या अंकनामुळे क्रियात्मक गट असलेल्या कार्बन अणूला लहान अंक मिळतो ते अंकन गृहीत धरतात. क्रियात्मक गटाच्या संक्षिप्त नावापूर्वी हा अंक लिहितात. अंतिम नावात अंक आणि अक्षराच्या मध्ये छोटी छोटी आडवी रेषा काढतात. IUPAC नाव CH3CH2OH, जनक नाव इथेन. क्रियात्मक गट OH ऑल, जनक प्रत्यय इथेनॉल. IUPAC नाव इथेनॉल. कार्बनी संयुगाचे गुणधर्म ज्वलन कंबशन. हायड्रोकार्बनचे हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होतात. या अभिक्रियेत मोठ्या प्रमाणात उष्णता व प्रकाश बाहेर पडतो. CH4 plus 2O2 gives CO2 plus 2H2O. ऑक्सिडीकरण ऑक्सिडेशन. पोटॅशियम परमॅंगनेटच्या आम्लरीधर्मी द्रावणामुळे इथेनॉलचे ऑक्सिडीकरण होऊन त्याचे इथेनॉइक ॲसिडमध्ये रूपांतर होते. समावेशन अभिक्रिया ॲडिशन रिॲक्शन. वनस्पतीजन्य तेलाची अभिक्रिया हायड्रोजन सोबत होताना प्लॅटिनम किंवा निकेलचा उपयोग उत्प्रेरक म्हणून करतात. या अभिक्रियेत हायड्रोजनयुक्त संतृप्त वनस्पती तूप तयार होते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्रतियोजन अभिक्रिया सबस्टिट्यूशन रिॲक्शन. संतृप्त हायड्रोकार्बनमधील एकेरी बंध मजबूत असल्याने ही संयुगे कमी क्रियाशील असतात. परंतु सूर्यप्रकाशामध्ये संतृप्त हायड्रोकार्बनची क्लोरीन सोबत जलद अभिक्रिया होऊन हायड्रोजन अणूंची जागा क्लोरीन अणू घेतात. जेव्हा रेणूमधील एका अणूची किंवा अणुगटाची जागा दुसरा अणू किंवा अणुगट घेतो तेव्हा त्या अभिक्रियेला प्रतियोजन अभिक्रिया म्हणतात. इथेनॉल गुणधर्म. इथेनॉल हे संयुग कक्ष तापमानाला रंगहीन द्रवरूप असून त्याचा उत्कलनांक 78 अंश सेल्सिअस आहे. सहसा इथेनॉलला अल्कोहोल किंवा स्पिरिट किंवा मराठीत मद्यार्क म्हणतात. इथेनॉल पाण्यात विद्राव्य असून उदासीन असते. इथेनॉल हा एक उत्तम द्रावक असून त्याचा उपयोग टिंक्चर आयोडीन, आयोडीनचे अल्कोहोलमधील द्रावण, खोकल्याचे औषध तसेच विविध मद्यार्कांमध्ये होतो. इथेनॉलची सोडियम सोबत अभिक्रिया. सर्व अल्कोहोल्सची सोडियम धातूशी अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो आणि सोडियम इथॉक्साईडचा क्षार तयार होतो. निर्जलीकरण अभिक्रिया. इथेनॉलला सहत सल्फ्युरिक ॲसिड सोबत 170 अंश सेल्सिअस तापमानास तापवल्यास त्यातून पाण्याचा एक रेणू निघून जातो आणि इथिन हे असंतृप्त संयुग तयार होते. आम्लारी सोबत अभिक्रिया. इथेनॉइड ॲसिडची अभिक्रिया सोडियम हायड्रॉक्साईड सोबत उदासीनीकरण अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात. ईस्टरीभवन अभिक्रिया. इथेनॉइक ॲसिडची उत्प्रेरकाच्या साहाय्याने इथेनॉलशी अभिक्रिया झाल्यास इथिल एथेनॉइड हे ईस्टर संयुग तयार होते. ईस्टर हे गोड वासाचे पदार्थ असून त्यांच्यामुळे बऱ्याचशा फळांना विशिष्ट स्वाद असतो. सुगंधी द्रव्ये आणि स्वादयुक्त पदार्थ तयार करण्यासाठी ईस्टर वापरतात. साबणीकरण अभिक्रिया. सोडियम हायड्रॉक्साईडची अभिक्रिया ईस्टर सोबत केल्यास
अल्कोहोल आणि सोडियम क्षारांच्या स्वरूपात कार्बोक्झिलिक आम्ल तयार होते. यालाच साबणीकरण अभिक्रिया म्हणतात. सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणात मेद पदार्थ तापवल्यास साबण आणि ग्लिसरीन तयार होतो. महारेणू व बहुवारिके. लाखो अणूंपासून तयार झालेल्या जटिल कार्बन रेणूंना महारेणू म्हणतात. नैसर्गिक महारेणू पॉलिसॅकराइड, प्रथिने, न्यूक्लिक आम्ले, रबर इत्यादी. कृत्रिम महारेणू प्लास्टिक, नायलॉन इत्यादी. बहुवारिके सूक्ष्म घटकाच्या पुनरावृत्तीतून तयार झालेल्या महारेणूला बहुवारिक असे म्हणतात. ज्या सूक्ष्म घटकाच्या पुनरावृत्तीने बहुवारिक बनतो त्यास एकवारिक म्हणतात. तसेच या अभिक्रियेला बहुवारिकीकरण असे म्हणतात. विविध बहुवारिके आणि उपयोग. बहुवारिक, एकवारिक आणि उपयोग. पॉलीइथिलीन, एकवारिक इथिलीन. उपयोग प्लास्टिकच्या पिशव्या, खेळाडूंचे कपडे. पॉलिस्टायरीन, एकवारिक स्टायरीन. उपयोग थर्माकोल. पॉलिव्हिनिल क्लोराईड, एकवारिक व्हिनिल क्लोराईड. उपयोग पीव्हीसी पाईप, पिशव्या. पॉलीॲक्रिलोनायट्राइल, एकवारिक ॲक्रिलोनायट्राइल. उपयोग ब्लँकेट, उबदार कपडे. टेफ्लॉन, पॉलीटेट्राफ्लोरीइथिलीन, एकवारिक टेट्राफ्लोरीइथिलीन. उपयोग निर्लेपची भांडी. पॉलीप्रोपेलिन, एकवारिक प्रोपेलिन. उपयोग इंजेक्शनचे सिरीज टेबल. विविध नैसर्गिक बहुवारिके आढळ. बहुवारिक पॉलिसॅकराइड, एकवारिक ग्लुकोज आढळ स्टार्च. बहुवारिक सेल्युलोज, एकवारिक ग्लुकोज आढळ लाकूड, वनस्पतींची पेशीभित्तिका. बहुवारिक प्रथिने, एकवारिक अल्फा अमिनो आम्ले आढळ स्नायू, केस, विकरे, अंडे, त्वचा. बहुवारिक डीएनए, एकवारिक न्यूक्लियोटाइड आम्लारी डिऑक्झिरायबोज फॉस्फेट आढळ प्राण्यांची गुणसूत्रे. आरएनए, एकवारिक न्यूक्लियोटाइड आम्लारी रायबोज फॉस्फेट आढळ वनस्पतींची गुणसूत्रे. बहुवारिक रबर, एकवारिक आयसोप्रोइन आढळ रबराचे झाड. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 10. अवकाश मोहिमा. अवकाश मोहिमा. गरज, उद्देश, महत्त्व. मानवाला आकाश आणि आकाशाबद्दल नेहमीच आकर्षण आणि उत्सुकता आहे. मानवाने सुरुवातीला पृथ्वीवरून दुर्बिणीच्या साहाय्याने अवकाश निरीक्षणाची सुरुवात केली. त्यानंतर दुर्बीण व इतर उपकरणे असणारे कृत्रिम उपग्रह मानवाने आकाशात पाठवले. पुढच्या टप्प्यात मानवाने पृथ्वीच्या कक्षेत तसेच कक्षेच्या पलीकडेही अवकाश मोहिमा राबवल्या असून सूर्यमाला, सूर्यमालेची निर्मिती, उत्क्रांती तसेच सौरमंडलापलीकडील विश्वाचाही वेध घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय मानव स्वतः देखील अंतराळ प्रवास करू लागला. अवकाश मोहिमा. उद्देश: अवकाशात उपग्रह पाठवणे, पृथ्वीवरील दैनंदिन उपयोगी गोष्टींसाठी उपग्रहाचा वापर करणे, सौरमंडल व त्यापलीकडील विश्वाचा वेध घेणे, सौरमंडलातील ग्रह उपग्रहांचा अभ्यास करणे. अवकाश मोहिमा महत्त्व: जलद जागतिक संपर्क, घरातूनच जागतिक घडामोडी व माहितीचे आदानप्रदान, करमणूक, आंतरजालाद्वारे प्रचंड माहितीची उपलब्धता, साधनसंपत्तीचे संशोधन आणि व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना आणि व्यवस्थापन, शत्रू सैन्याचा सुगावा, जागतिक व्यापार, वाहतूक, पर्यटन इत्यादी उपक्रमांना मदत. कृत्रिम उपग्रह: पृथ्वीच्या किंवा इतर ग्रहाच्या नियमित कक्षेत
परिक्रमा करणारे मानवनिर्मित यंत्र म्हणजे कृत्रिम उपग्रह होय. उपग्रह सौर ऊर्जेवर चालतात. त्यामुळे उपग्रहाच्या दोन्ही बाजूस सौर पंख बसवलेले असतात. पृथ्वीवरून येणारे संदेश प्राप्त करण्यासाठी संदेश प्रसारक बसवलेले असतात. कृत्रिम उपग्रह प्रकार: हवामान उपग्रह, हवामानाचा अभ्यास तसेच अंदाज. दळणवळण उपग्रह, जगभर संपर्क तसेच दूरसंचार. ध्वनी चित्र प्रक्षेपण उपग्रह, दूरचित्रवाणी कार्यक्रम. दिशादर्शक उपग्रह, पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाची स्थाननिश्चिती तसेच भू, जल, वायू वाहतुकीचे नियंत्रण आणि नियोजन. सैनिकी उपग्रह, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून पृथ्वीवरील स्थानांची माहिती मिळवणे तसेच सीमारेषांचे निरीक्षण करणे. पृथ्वी निरीक्षण उपग्रह, संपूर्ण पृथ्वीचे नियमितपणे निरीक्षण व माहिती संकलन करणे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमण कक्षा. कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षा म्हणजे पृथ्वीभोवती परिक्रमा करण्याचा मार्ग होय. कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षा त्याच्या कार्यानुसार ठरते. कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षा वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असते. ही भ्रमण कक्षा विषुववृत्ताला समांतर किंवा विशिष्ट कोन करणारी असू शकते. पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या उपग्रहांच्या भूपृष्ठापासूनच्या उंचीनुसार त्यांच्या कक्षांचे 3 प्रकार. उच्च भ्रमण कक्षा उपग्रह, हाय अर्थ ऑर्बिट HEO. मध्य भ्रमण कक्षा उपग्रह, मीडियम अर्थ ऑर्बिट MEO. निम्न भ्रमण कक्षा उपग्रह, लो अर्थ ऑर्बिट LEO. भूपृष्ठापासून 35,780 किलोमीटर उंचीवरच्या कृत्रिम उपग्रहांना उच्च भ्रमण कक्षेचे उपग्रह म्हणतात. या उपग्रहाची कक्षा जर विषुववृत्ताच्या प्रतलात असेल, त्याची पृथ्वीभोवती परिभ्रमणाची व पृथ्वीच्या परिवलनाची दिशा सारखीच असेल आणि उपग्रहाचा पृथ्वीभोवतालचा परिभ्रमण कालावधी व पृथ्वीचा परिवलन कालावधी सारखाच असेल तर त्या उपग्रहाची पृथ्वी सापेक्ष स्थिती स्थिर असल्याचा भास होतो. त्यामुळे अशा उपग्रहाला भूस्थिर उपग्रह म्हणतात. या उपग्रहांचा उपयोग हवामानशास्त्र, दूरसंदेशवहन, दूरचित्रवाणी, आकाशवाणीचे प्रसारण यासाठी होतो. भूपृष्ठापासून 200 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर या उंची दरम्यान असलेल्या कृत्रिम उपग्रहांना मध्यम भ्रमण कक्षेचे उपग्रह म्हणतात. या उपग्रहांची कक्षा वर्तुळाकार असून ते उत्तर दक्षिण ध्रुवीय प्रदेशांवरून मार्गक्रमण करतात. म्हणून त्यांचा उपयोग ध्रुवीय प्रदेशांच्या अभ्यासासाठी होतो. भूपृष्ठापासून 180 किलोमीटर ते 200 किलोमीटर उंची दरम्यान असलेल्या कृत्रिम उपग्रहांना निम्न भ्रमणकक्षेचे उपग्रह म्हणतात. हवामानाचा अभ्यास तसेच शास्त्रीय प्रयोग करणारे उपग्रह, दुर्बीण, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे निम्न भ्रमणकक्षेतील उपग्रह आहेत. उपग्रह प्रक्षेपक. कृत्रिम उपग्रहाला अवकाशात एका विशिष्ट कक्षेपर्यंत वाहून नेण्याचे कार्य उपग्रह प्रक्षेपक करतो. उपग्रह प्रक्षेपक अवकाशात पाठवण्यासाठी त्यावर विशिष्ट बल लावावे लागते. प्रक्षेपकाची गती आणि त्यावरील बल हे उपग्रहाचे वजन आणि कक्षेची उंची यावर अवलंबून असते. प्रक्षेपकात प्रामुख्याने इंधनाचे वजन खूप जास्त असते. या सर्व घटकांचा विचार करता इंधन, गती आणि बल यांचा योग्य उपयोग करण्यासाठी टप्प्याटप्प्याने वजन कमी होत जाणारे प्रक्षेपक वापरले जातात. सहसा सर्व प्रक्षेपक
2 किंवा अधिक टप्प्यांचे असतात. प्रत्येक प्रक्षेपकाच्या प्रवासादरम्यान त्याला जसजशी विशिष्ट उंची व गती प्राप्त होते तसतसे टप्प्यानुसार इंधन संपत जाते आणि इंधनाच्या रिकाम्या टाक्या प्रक्षेपकापासून वेगळ्या होऊन पृथ्वीवर येऊन पडतात. त्यामुळे प्रत्येक पुढच्या टप्प्यावर प्रक्षेपकाचे वजन आधीपेक्षा कमी असते. त्यामुळे प्रक्षेपक अधिक वेगाने प्रवास करू शकतो. भारताचा PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल हा 4 टप्प्यांचा प्रक्षेपक आहे. प्रक्षेपक फक्त एकदाच वापरता येतात, त्यामुळे ते फार खर्चिक असतात. यावर उपाय म्हणून अमेरिकेने पुन्हा पुन्हा वापरता येणारे अवकाशयान तयार केले आहे. यात फक्त इंधनाची टाकी वाया जाते आणि अवकाशयान पुन्हा पृथ्वीवर परत येते. अवकाशयानाद्वारे उपग्रह कक्षेत सोडले जातात. तसेच अंतराळवीरांचा प्रवासही अवकाशयानाद्वारे केला जातो. पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा. उपग्रहाचा स्पर्शरेषेतील वेग VC क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजेच पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करण्याचा वेग होय. उपग्रहावर कार्य करणारे अभिकेंद्री बल mvc² r+h. उपग्रहावर कार्य करणारे पृथ्वीचे गुरुत्वीय बल Gmm r+h. येथे m उपग्रहाचे वस्तुमान, r पृथ्वीची त्रिज्या, h उपग्रहाची भूपृष्ठापासूनची उंची, v उपग्रहाचा वेग आणि g गुरुत्वीय स्थिरांक. Therefore, VC² gives repeat VC² is equal to Gm upon R plus H. VC is equal to square root Gm upon R plus H. उपग्रहाचा आवर्तकाल म्हणजे पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी T is equal to 2πr upon VC. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. चांद्र मोहिमा. आजपर्यंत रशिया, अमेरिका, युरोप, चीन, जपान व भारत या देशांमार्फत चांद्र मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. रशियाने 1959 ते 1976 पर्यंत 15 चांद्र मोहिमा राबवल्या. यात प्रामुख्याने चंद्राचे गुरुत्व बल, घनता व प्रारणांचा अभ्यास केला गेला. शेवटच्या 4 चांद्र मोहिमात प्रत्यक्ष चंद्रावर उतरून दगडांचे नमुने अभ्यासासाठी आणण्यात आले, परंतु या सर्व चांद्र मोहिमा मानवरहित होत्या. अमेरिकेने 1962 ते 1972 दरम्यान चांद्र मोहिमा राबवल्या. यापैकी काही चांद्र मोहिमा मानवासहित होत्या. 20 जुलै 1969 रोजी नील आर्मस्ट्रॉंग हा अमेरिकेचा अवकाशवीर चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव ठरला. भारताने 2008 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे चांद्रयान 1 चे यशस्वी प्रक्षेपण करून हे चांद्रयान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केले. तसेच वर्षभर चंद्राबद्दल माहिती मिळवली. या मोहिमेचे सर्वात मोठे यश म्हणजे चंद्रावर पाणी असण्याचा पुरावा होय. चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व शोधणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. मंगळ मोहिमा. मंगळ या ग्रहाकडेही विविध देशांनी आपली अवकाशयाने पाठवली, परंतु त्यातील काहीच मोहिमा यशस्वी ठरल्या आहेत. भारताची मंगळ मोहीम मात्र प्रचंड यशस्वी ठरली आहे. 2013 मध्ये
भारताने प्रक्षेपित केलेले मंगळयान 2014 मध्ये यशस्वीपणे मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित झाले आणि मंगळाचा पृष्ठभाग तसेच वायुमंडल याविषयीची महत्त्वाची माहिती प्राप्त केली. इतर अवकाश मोहिमा. काही अवकाशयानांनी इतर काही ग्रहांची परिक्रमा केली. काही ग्रहांवर विविध याने उतरवली तर काही याने विविध ग्रहांचे निरीक्षण करून पुढे गेली. काही अवकाशयाने लघुग्रह व धूमकेतूच्या अभ्यासासाठी देखील पाठवली आहेत. काही यानांनी लघुग्रह व इतर ग्रहांवरील धूलिकण तसेच दगड यशस्वीपणे पृथ्वीवर अभ्यासासाठी आणले. या सर्व अवकाश मोहिमांमधून सौरमालेची उत्पत्ती व उत्क्रांती याविषयी जास्तीत जास्त माहिती मिळत आहे. अवकाश मोहिमा. भारताची इस्रो कामगिरी. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विविध प्रक्षेपक तयार केले असून ते सुमारे 2500 किलोग्रॅम वस्तुमानापर्यंतचे उपग्रह विविध प्रकारच्या कक्षेत यशस्वीपणे प्रस्थापित करू शकतात. इस्रोने PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल व GSLV जिओ सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल या 2 प्रमुख उपग्रह प्रक्षेपांची निर्मिती केली आहे. इन्सॅट व जीसॅट श्रेणीतील विविध उपग्रह भारताने अवकाशात पाठवले असून दूरसंचार, दूरचित्रवाणी प्रसारण, हवामानशास्त्र व सेवा, आपत्ती व्यवस्थापन, नैसर्गिक साधन सामग्री नियंत्रण इत्यादी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे. भारताचा इड्यूसॅट श्रेणीतील उपग्रह फक्त शिक्षणासाठी वापरला जातो. IRNSS ही उपग्रह मालिका दिशादर्शकासाठी उपयोगात येते. थुंबा, श्रीहरिकोटा आणि चांदीपूर येथे भारताचे अग्निबाण प्रक्षेपण केंद्र आहेत. तिरुअनंतपूर येथे विक्रम साराभाई अवकाश केंद्र, श्रीहरिकोटा येथे सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र व अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन सेंटर या भारतातील मुख्य अवकाश संशोधन संस्था आहेत. अवकाश कचरा व्यवस्थापन. अयशस्वी मोहिमांमुळे भरकटलेले उपग्रह व त्यांचे भाग, प्रक्षेपकांचे भाग, उपग्रहांच्या अपघातातून निर्माण होणारे तुकडे अशा निरुपयोगी कचऱ्याचे सुमारे 2 कोटी तुकडे अंतराळात अस्ताव्यस्त फिरत आहेत. या तुकड्यांमुळे अवकाशातील सर्व कार्यरत उपग्रह, अवकाशयान व अवकाश स्थानक यांना धोका निर्माण झाला आहे. ही समस्या वेळीच नियंत्रणात आणली नाही तर भविष्यात अवकाशयानांचे व उपग्रहांचे प्रक्षेपण करणे कठीण होऊन अपघातांची शक्यता वाढेल. त्यामुळे या कचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी संशोधन व प्रयत्न सुरू आहेत. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.